शेतकरी मित्रांनो, मागील 3 ते 4 महिन्यांपासून पीक विमा अग्रिम मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आजपासून पडणार आहे. शेतकऱ्यांना 335.90 कोटी रुपयांची अग्रिम मंजूर झालेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. परभणी जिल्ह्यात 7,63,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी 5,24,267 हेक्टरचा विमा उतरविला होता. सोयाबीन, कापूस व तूर या पिकांसाठी विमा मंजूर झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रिम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आलेला आहे. यामुळे तो मंजूरही झाला, मात्र मागील 3 ते 4 महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी हैराण होता. यात 7,14,161 शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंद केली आहे. यामध्ये सोयाबीन 3,85,000 हेक्टर व कापूस 89,000 हेक्टर तर तूर 35,547 हेक्टर असा पीक विमा भरलेले क्षेत्र आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक पक्ष संघटनांनी यासाठी निवेदनही दिली होती, आंदोलनही करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपलेली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळत नसल्याने आदरणीय राजेश विटेकर व आदरणीय राहुल पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. त्यानंतर कृषी मंत्र्यांनी 31 मार्च पूर्वी पीक विमा कंपनीच्या खात्यात प्रीमियम रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. हे प्रीमियम जमा नसल्याने शेतकऱ्यांना विमा दिला जात नाही. तो अदा करण्याचा आदेश मिळाला तर कंपनीच्या खात्यात रक्कम येत नव्हती. आता ती आली आहे. त्यानंतर कंपनीने लागलीच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, मेन मुद्दा जो आहे म्हणजे कोणत्या तालुक्याला किती रक्कम मिळालेली आहे ते एकदा सविस्तर बघून घेऊया. 1 नंबरला आहे गंगाखेड. गंगाखेडला 37.1, जिंतूर तालुक्याला 54.51, मानवतला 26.67, पालमला 29.92, परभणीला 58.69, पाथरीला 29.30 व पूर्णाला 34, सेलूला 35.25 व सोनपेठला 30.57. शेतकरी मित्रांनो, 9 एप्रिल पासून खात्यात रक्कम ही पडणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर झाली त्यांच्या खात्यावर 9 एप्रिल पासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सोयाबीन उत्पादकांना 268.59 कोटी रुपये व कापूस 53 कोटी तर तुरीसाठी 14.14 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पीक विम्याबाबत कायम औदास्याने बाळगणाऱ्या कृषी विभागाला अजूनही याबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसते. प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मात्र विमा कंपन्यांच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रीमियम मिळाल्याचे आजपासून शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याचे सांगितले आहे.